हे दमदार आयोजन वसंतदादा काटवले यांच्या वतीनं ही 4 दिवस स्पर्धा आपण आजमावते। आजचा तिसरी रात्र मैदानामध्ये खूप चांगला देखणं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय। पण ट्रॅक वरती दाखल होते वैयक्तिक पहिली आणि संघाकडून पहिली गोलंदाजी हाताळण्यासाठी साई पंचांचा इथे ग्रीन सिग्नल सामन्याला होईल इथे सुरुवात। चला स्पीड अप करा कारण वेळ फार घेतला जातोय। खर तर प्रत्येक मॅच साठी वेळ खर तर तुम्ही घेणं टाळा। तुम्हाला 15 मिनिटाचा अवधी दिला जाईल 3 षटकांसाठी। त्या 3 षटक तुम्ही 15 मिनिटाच्या आतमध्ये संपवणं फार महत्वाचं आहे, याची देखील नोंद घ्या आपण। बॉलिंग ट्रॅक वरती आपण बघतोय साई सलामीची जोडी मैदानामध्ये सागर आगिवल्या उजव्या हाताचा फलंदाज पहिल्या चेंडूवर क्लास दाखवत असताना ऑफसाइडचा फटका, सुंदर फटका मैदानामध्ये सजवला गेला। आउटफील्ड थोडीशी स्लो आहे, रनआउटची संधी अगदी धोक्याच्या एंड मध्ये धावत होता। 2 धावा सहजतेने पूर्ण केल्या गेल्या। खर तर असं वाटलं होतं की या चेंडूवर दमदार फटका चौकाराने सुरुवात होईल, त्यानंतर आउटफील्ड साथ देत असताना मैदानामध्ये शिवाजीनगर संघ यंदाच्या मोसमामध्ये फार फॉर्म मध्ये आहे, त्याच्या विरोधामध्ये त्याच पद्धतीने फॉर्म मध्ये असणारा अर्थातच भोकरपाडा संघ। खूप चांगले मॅच या मैदानामध्ये जरूर पाहायला मिळेल। इथे जमलेला फटका केला जातो, गॅप सिलेक्शन करायची होती परंतु क्षेत्रक्षिती तैनात एकापेक्षा काही मिळत नाही। एका धावेने हा संघ जाऊन पोहोचतो 3 या अंकावर। सातत्याने सुरुवात करत असताना भोकरपाडा संघ ते नक्कीच सन्माननीय वसंतजी आगिवले साहेब, शिवसेनेचं दमदार व्यक्तिमत्व आणि साहेबांचा सन्मान इथे होणार आहे। आपण सुद्धा दिलेल्या अमूल्य वेळाबद्दल आपलं धन्यवाद देतो। यस मॅच कडे वळूया आपण। तर नक्कीच साई आजच्या दिवसामध्ये खर तर पाली या स्पर्धेमध्ये खूप चांगला परफॉर्मन्स त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला। आज देखील त्याच्याच माध्यमातून या स्पर्धेमध्ये चांगला दमदार सुरुवात केली। फटका फसलाय का, गॅप सिलेक्शन केली का? इथे मात्र दमदार आणि शानदार आणि रुबाबदार चौकार पाहायला मिळतो। फलंदाज प्रणितच्या बॅटवरून हा पहिला चौकार। तर सन्माननीय भातान ग्रामपंचायतीच्या आदरणीय सरपंच आपण पाहतो या स्पर्धेसाठी आपण दिलेल्या अमूल्य वेळाबद्दल सन्माननीय तानाजी पाटील साहेब भातान ग्रामपंचायत सरपंच यांचे इथे शुभागमन झाले। सन्माननीय एकनाथजी ठाकूर साहेब भातांच्या सामाजिक कार्यकर्त्या यांचं उपसभापती चषकामध्ये आम्ही वेलकम करतो। आणि त्यानंतर सन्माननीय रुपेशजी ठाकूर साहेब भातांचे युवा नेते रुपेशजी भोईर साहेब चेंजेस केलं जाईल, तर रुपेशजी भोईर साहेब भातांचे युवा नेते यांचा इथे सन्मान सुद्धा आपण करणार आहोत। आज मोठ्या संख्येने पाहुणे आणि थोडं कॉन्सन्ट्रेशन होत नाहीये, जरूर आज पाहुण्यांची मांदी आली। मॅच कडे वळूया आपण। सलगच्या 2 चेंडूवर चौकार पाहायला मिळाले। प्रणित पाटीलच्या बॅट मधून खूप चांगली बॅटिंग साकारत असताना मैदानामध्ये तिसरा मोठा फटका केलायचा। खर तर क्षेत्रक्षिती खराब पाहायला मिळाला। बॅकअप असं वाटलं होतं की चांगला भेटेल, त्याच्या आवाकाच्या बाहेर चेंडू तिसऱ्या चेंडू मध्ये दमदार चौकार हॅट्रिक पूर्ण होते आजच्या दिवसामध्ये। खर तर चौकारांची प्रणितच्या बॅट मधून 3 चेंडू मध्ये सलग 3 चौकार जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाही या फलंदाजासाठी, कारण या मैदानामध्ये चौकार हॅट्रिक पूर्ण केली। धावसंख्या पाहायला गेली, धावा लागले धावपटलावरती 15 धावा। दमदार आणि शानदार सुरुवात करत असताना खर तर आता इथे कमबॅक करावा लागेल शिवाजीनगर संघाला। 15 धावा धावपटलावरती इथे मोठा पटका, गॅप सिलेक्शन करायची, त्याच्या मात्र विकेट जाती। खर तर चांगला कमबॅक मैदानामध्ये करत असताना 3 चेंडू मध्ये 3 चौकार जरूर मारले होते, त्यानंतर मात्र विकेट जाती। जाऊया डीजे कडे।
करते सन्मान्य पाहुणे। नेक्स्ट मॅच होणार आहे पहिला कॉल कसलखंड आणि त्यांच्या विरुद्ध हनुमान बोरले। पहिला कॉल आहे आपल्याला टॉस साठी। आपण कसलखंड आणि बोरले आपण संपर्क साधा। सन्मान्य अशोकजी पाटील साहेब भोकरपाडा यांचा सन्मान होणार आहे। मी पुन्हा एकदा सर्व पाहुण्यांचं मनापासून धन्यवाद देईन। वर्ष 14वे स्पर्धा पाहतोय। तर यानंतर मी विनंती करेन लोकप्रिय सिंगर ज्यांच्या आवाजाने अगदी अखंड महाराष्ट्राला भुरळ पाडल्या ते अक्षय पाटील यांना विनंती करेन। आयोजकांची अशी फरमाईश एखादं मनोरंजन आपल्याकडून झालं पाहिजे। तर अक्षय पाटील यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या। YouTube वर ज्यांचं आपण अनेक गाण्यांना सर्वांनी पसंती दिली तर आपली एक झलक होऊ द्या अशी मॅनेजमेंट आणि कमिटीची विनंती आम्हाला आले। तर यायचं आपण टॉस बॉक्स मध्ये। अक्षय पाटील आमचे सिंगर इनिंग नंतर वळणार आहोत त्यांच्याकडे। मात्र इनिंग नंतर टॉस होणार आहे कसलखंड आणि बोरले। संगणक याची नोंद घ्या। बॉलिंग ट्रॅक वरती रोशन घरत पहिला चेंडू अक्रॉस दरम्यान खेळायचा गॅप सिलेक्शन केली परंतु इथे क्षेत्ररक्षण अप्रतिम पाहायला मिळाला। 2 धाबा इथे जरूर पूर्ण केल्या गेल्या मैदानामध्ये। गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळेल। 2 धाबेने इथे संघ धावून पोहोचतो तब्बल 17 या अंकावर। प्रत्येक षटकारासाठी वसंत दादा काटवले साहेब वसंत दादा आगिवले साहेब भोकरपाडा यांच्याकडून खरतर प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये कॅश प्राइज लावलंय। कुठला फलंदाज एटीएम या मैदानामध्ये खाली करेल मान्यवरांचं वसंत दादा आपण बघतोय काटावले ही पुरस्कृत ज्यांच्या नावाने ही स्पर्धा उपसभापती चषक आपण बघतोय। परंतु इथे वसंत दादा आगिवले साहेब भोकरपाडा यांच्या वतीनं प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय। अगदी आयुवा जेल साठी टी शर्ट अगदी आकर्षण आपण बघतोय चषकामध्ये या दमदार पर्वामध्ये अगदी जर प्रेक्षकांसाठी देखील सुवर्ण संधी अगदी सुरुवात पाहायला गेली तर दमदार सुरुवात जरूर पाहायला मिळेल। भोकरपाडा संघाने सातत्य ठेवणं फार गरजेचं आहे मैदानामध्ये। बॉलिंग ट्रॅक वरती रोशन घरत हेलिकॉप्टर लुक द्यायचा होता। क्षेत्ररक्षक तिथे उचलणार फेकणार तोपर्यंत एक धाव घेण्याची ती संधी होती। एकापेक्षा काही मिळत नाही। एका धावेने ते संघ धावून पोहोचतो तब्बल 18 या अंकावर। खूप चांगली दमदार सुरुवात जरूर पाहायला मिळाली। कमबॅक जरूर केलं गेलं मैदानामध्ये। विकेट्स गेल्यानंतर करतर एका दुहेरीसाठी अगदी लक्ष केंद्रित करताना भोकरपाडा संघ पहिल्या सत्रामध्ये कमीत कमी 50 ते 60 पर्यंत पोहोचणं फार गरजेचं आहे। अगदी 30 रणनीती मैदानामध्ये आखली गेली आणि तशी सुरुवात मैदानामध्ये पाहायला मिळाली। पहिल्या षटकामध्ये 15 धावा त्यानंतर 2 चेंडूमध्ये अद्यापपर्यंत 3 धावा खर्ची केल्या गेल्या। रोशन घरत या गोलंदाजाने खूप चांगली बॉलिंग मैदानामध्ये कमबॅक कसं करावं हे शिवाजीनगर संघाला माहिती आहे आणि त्याच पद्धतीने मैदानामध्ये कमबॅक करत असताना खूप चांगली बॉलिंग। हेलिकॉप्टर लँड करायचं वापरतो इथे इष्टा बाकवल्या गेल्या महत्वाच्या क्षणी आदित्य पाटीलची इथे विकेट जाती। बॅकफुट वर जाताना संघ पाहायला मिळेल भोकरपाडा संघ डीजे महत्वाच्या क्षणी इथे 2 विकेट्स गेल्यानंतर करतर आता बॅकफुट वर संघ पाहायला मिळतो भोकरपाडा संघ। तुम्ही सुरुवात कशी करता त्यापेक्षा तुम्ही शेवट कसं करता याच्याकडे फार महत्व असतं। तुम्ही सुरुवात दमदार जरूर केली परंतु शेवटपर्यंत सार्थक ठेवणं फार गरजेचं आहे मैदानामध्ये। परंतु इथे विकेट्स गेल्यानंतर एका धाब्यांसाठी संघर्ष केला जातो मैदानामध्ये। एकूण धाव संख्या धावपटलावरती 18 धावा। कमालीची गोलंदाजी मैदानामध्ये केली ती रोशन घरत ज्याच्याकडे फार क्षमता आहे कमबॅक करण्याची। बराचसा क्रिकेट त्याच्या माध्यमातून खेळला गेला अनुभव काय असतो या मैदानामध्ये प्रत्युत्तर पाहायला या मैदानामध्ये मिळालं। अक्रॉस द लाईन सक्सेसफुल पटका। चेंडू टप्पा पडल्यानंतर फरार होईल सीमारेषे पलीकडे। दमदार सुरुवात धीरजच्या बॅटमधून पहिला चौकार।
यानंतर होणारी मॅच कसळगण आणि जय हनुमान बोर्ले दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण लगेच टॉस साठी यायचं आहे. कसळगण आणि जय हनुमान बोर्ले. स्टेट द ग्राउंड मैदानामध्ये फटका सजवला गेला. टप्पा पडल्यानंतर सीमारेषा ओलांडली. खूप चांगली फटकेबाजी मैदानामध्ये. फ्रेशर असं वाटलं होतं की भोकरपाडा संघावर येईल, त्यानंतर स्वतःवर सिद्ध करत असताना मैदानामध्ये दमदार फटकेबाजी चालू आहे. सलगच्या 2 चेंडूवर 2 चौकार. हॅट्रिक पूर्ण होणार का या मैदानामध्ये? जसं चित्र मागच्या मॅच मध्ये पाहायला मिळालं त्याच पद्धतीने ते चित्र होणार का? इथे दमदार फटका. चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 धाब्यांसाठी शेवट गोड केला जातो मैदानामध्ये. जरा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाही या फलंदाजसाठी. खूप चांगली बॅटिंग धीरज पाटीलच्या बॅटमधून हा दमदार षटकार. चला तिसऱ्या पंचाची मागणी केली आहे. आम्ही नक्कीच डिसिजन तुमच्यापर्यंत जरूर पोहोचू. नो चेंडू इथे जरूर मागणी केली आहे. नो चेंडू साठी पंचांच्या तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. फेअर डिलिव्हरी. भोकरपाडा संघासाठी षटकार ऍट्रेस साठी हरिचंद्र भोईर विंगारवाडी, नितीन कंडगले पोंजे यांच्या वतीने षटकार ऍट्रेस साठी तब्बल 5,000 रुपयाचा कॅश प्राइज झालाय. प्रत्येक षटकारासाठी वसंतदादा आगिवले साहेब भोकरपाडा यांच्या वतीने 500 रुपयाचा कॅश प्राइज झालाय. म्हणजे इथे 500 रुपयाचा एटीएम जरूर खाली झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहायला गेले धावा लागले धावपटला वरती 32 धावा. खूप चांगले बॅटिंग मैदानामध्ये कमबॅक करावा लागेल मैदानामध्ये शिवाजीनगर संघाला. खरं तर इथे थांबायचे 2 मिनिटं. आमचे सन्माननीय अतिथी रामदासभाई पाटील पनवेल तालुका अध्यक्ष यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेसाठी 5,000 रुपयाचं तब्बल डोनेशन आलंय आणि त्यांचं मनापासून धन्यवाद देऊया. या गोडगुणी दात्यांमुळे खऱ्या अर्थाने ही स्पर्धा अगदी व्यवस्थितरित्या संपन्न होताना पाहायला मिळतेय. तब्बल 5,000 रुपयाचं डोनेशन या स्पर्धेसाठी सन्माननीय आमचे रामदासभाई पाटील यांचे या ठिकाणी आलंय. त्यांचं मनापासून धन्यवाद. बघा दरवर्षी त्यांची या ठिकाणी हजेरी असते आणि या वर्षी सुद्धा अगदी ते वेळात वेळ काढून या ठिकाणी आलेत. त्यांचं मनापासून धन्यवाद. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. धन्यवाद. कमबॅक करणं फार गरजेचं मैदानामध्ये. पहिल्या चेंडूवर कमबॅक केलं गेलं मैदानामध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती रुपेश दाखल झाला इनॅट क्रमांक 3 वरती. फार चांगली गोलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळाली. प्रत्युत्तर देखील त्याच पद्धतीने पाहायला मिळाला. आता खर तर फार गरजेचं आहे मैदानामध्ये डॉट चेंडू फेकणं, परंतु त्याच्यापेक्षा धावगती वाढवली जाईल का? इथे अगदी क्लास दाखवला गेला मैदानामध्ये. समोरचा फलंदाज माहिती आहे चौकार षटकारची या मैदानामध्ये खर तर भाषा बोलली जाते. त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक वर. सन्माननीय अतिथी आमचे तुळशीराम दादा पाटील या ठिकाणी आलेत. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावं. सन्माननीय अतिथी आमचे तुळशीराम दादा पाटील. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. धन्यवाद. आज खर तर दादांवर फ्रेम भरपूर मान्यवर इथे उपस्थित राहिले. त्यांचं देखील स्वागत केलं जातं प्रत्येक मान्यवरांचं. वेगाने चेंडू हाताला यायचा होता. दडपण आणि प्रेशर. जशी स्ट्राईक चेंज झाली तसं प्रेशर मैदानामध्ये पाहायला मिळालं. उजव्या एसटीच्या बाहेर जाणारा चेंडू पंच आपल्याकडे ओळताना जरूर दिसतील. अवंतर धावफलकामध्ये होईल बदल. एकूण धावसंख्या धावपटलावरती 34 धावा. फुल टस. फटका फसलाय. सेफ प्लॅनिंग चेंडू होणार. उचलणार फेकणार. 2 धावा सहजतेने पूर्ण केले गेल्या मैदानामध्ये. गुड ट्रेनिंग बिटवीन द विकेट मैदानामध्ये पाहायला मिळाले. एकूण धावसंख्या धावपटलावरती 36. इथे चेंडू पाहावा लागेल जरूर. पंच आपल्याकडे रात्रीचा अगदी प्रभाव असला तरी पण कवायत प्रकार करणं अतिशय गरजेचं आहे. त्यासाठी हा खराब चेंडू मैदानामध्ये पंच दर्शवित असताना अवंतर धावफलकामध्ये पुन्हा एकदा बदल.
इथे दमदार, रुबाबदार, शानदार अगदी क्लास दाखवला गेला मैदानामध्ये. सागर आगिवल्या, मी शांत बसाला संत नाही अगदी दाखवत असताना ठोक डीजे यांच्याकडून या संपूर्ण स्पर्धेसाठी 10,000 रुपयाचं डोनेशन आलंय. त्यांचं मनापासून धन्यवाद. ड्रीम प्रोजेक्ट यांच्या माध्यमातून, ड्रीम सिटी प्रोजेक्ट यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेसाठी बघा 10,000 रुपयाचं डोनेशन आलंय. त्यांचं मनाच्या अंतःकरणापासून आपण धन्यवाद. गोलंदाज तयार. इत्या करतर डेंजर झोन वर धावत होता, परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदानामध्ये पाहायला मिळाली. 2 धाबा सहजतेने पूर्ण केल्या गेल्या मैदानामध्ये. 2 धाब्यांशी संघ धावून पोहोचतो तब्बल 45 या अंकावर. खूप चांगले बॅटिंग मैदानामध्ये साकारत असताना धीरज पाटील यंदाच्या मोसमामध्ये फार फॉर्म मध्ये, त्याचा फॉर्म या अगदी या मैदानामध्ये दाखवत असताना खूप चांगले बॅटिंग. फुल टॉस, गोलीच्या वेगाने चेंडू फरार होईल सीमारेषे पलीकडे. पुन्हा एकदा दमदार, शानदार, रुबाबदार येतोय षटकार. अवगती पाहायला गेली. खूप मोठी धावसंख्या मैदानामध्ये उभी केली बोकरपाडा संघाने. आता निखिल पाटील करतर या टीमचे पॅकर्स त्याच्या चेहऱ्यावर कुठेतरी स्मित हास्य जरूर पाहायला मिळेल. एकूण धावसंख्या धावपटलावरती 51 धावा. रोशन पाटील युट्यूबच्या माध्यमातून सामन्याचा आनंद घेत असताना त्यांना देखील देऊया शुभेच्छा. खूप चांगली बॅटिंग मैदानामध्ये साकारत असताना धीरज पाटीलने मैदानामध्ये 7 चेंडू मध्ये अद्यापपर्यंत 30 धावसंख्येवर खेळतोय. अजूनही वाट्याला जर 6 चेंडू त्याच्या वाट्याला आले तर नक्कीच आजच्या दिवसामध्ये 50 कंप्लीट होईल का, हा प्रेक्षकांमध्ये पडलेला प्रश्नचिन्ह आहे. आमचे गरदर जवळचे मित्र, कालचे बर्थडे बॉय अरविंद शिंदे उर्फ बंड्या, ज्याच्या नावाने ही टीम करतर पॅक केली, त्याचं देखील कौतुक करूया. वसंत दादा कावटावले साहेब, आम्हाला करतर संधी दिली, तुमचं देखील आम्ही स्वागत करतो. आज करतर तुमच्यावर असणारे प्रेम, आज अफाट गर्दी ही व्यासपीठावर आपण पाहू. अगदी जर पाहायला गेलं तर प्रेक्षक माईबाप हे युट्यूबच्या माध्यमातून इथे थेट करतर सामने पाहायला आलेत, त्यांचं देखील स्वागत करूया. घेऊन चलतो मैदानाकडे. आजच्या दिवसामध्ये शेवटची ओव्हर प्रथमेशला गोड करावे लागेल, चांगला कमबॅक करावा लागेल मैदानामध्ये. अगदी पटका फर्स्टला जातोय, सेफ लाइनिंग होणार का चेंडू मध्ये, क्षेत्ररक्षण तिथे उचलणार, फेकणार, तिथे 1 धाव पूर्ण केली मैदानामध्ये. अगदी लेझी क्रिकेट करतो. इथे 2 धावा सहजतेने पूर्ण झाल्या असत्या, परंतु स्ट्राईक ज्या फलंदाजाकडे येणं अपेक्षित ती स्ट्राईक मैदानामध्ये धीरज पाटीलला पाहायला मिळेल. 30 धावसंख्येवर खेळतोय. खूप चांगले बॅटिंग मैदानामध्ये साकारत असताना 7 मध्ये बनवल्या 30 धावा. खूप चांगले बॅटिंग अक्रॉस द लाईन केलंय. खराब पटका मैदानामध्ये जरूर होता, परंतु इथे एकेरी धाव सहजतेने पूर्ण केली गेली या मैदानामध्ये. एका धावेने धावपलकामध्ये होईल बदल. एकूण धावसंख्या धावपटलावरती 53 धावा. खूप चांगले बॅटिंग. आता कमबॅक करतर करणं गरजेचं होतं. प्रथमेशच्या माध्यमातून 2 चेंडू मध्ये निव्वळ 2 धावा खर्च केल्या गेल्या. खरतर चांगली बॉलिंग मैदानामध्ये साकारत असताना प्रथमेशने आजच्या दिवसामध्ये डेच्या स्पर्धेमध्ये देखील खूप चांगली बॉलिंग केली पालीच्या स्पर्धेमध्ये. लोवर पुलटस पद्धतीचा चेंडू ज्या
गोलंदाजाचं कौतुक केलं, अगदी नजर लागावी त्याच पद्धतीने गोलंदाजी केली गेली. टोक डिझ्या फटकेबाजी. शिवाजीनगर संघ आता म्हणत असेल की आता अवघड होत चाललाय. कर तर पाठीराखे नाराज होत असताना मैदानामध्ये सलगचा टोकतोय सागर आगिवल्या. बॅक टू बॅक दुसरा षटकार. टोक डिझ्या 65 धावा धाव पटलावरती. हीच करतर ओळखे बोकोरपाडा संघाची फटकेबाजी. आणि तीच फटकेबाजी करत असताना हायस्कोर असेल त्याला नक्कीच हायस्कोर असेल त्याला बाय दिली जाईल, याची देखील नोंद घ्या आपण. वसंत आगिवले साहेबांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये जरूर होते. अद्यापपर्यंत फार षटकार झालेत, आम्ही देखील मोजले नाहीत. साहेबांच्या एटीएम मधून किती रुपये खाली झालेत. सलगचा तिसरा उडवला जाईल का? फलंदाज इथे होईल बाद. टोक डिझ्या खूप चांगले बॅटिंग मैदानामध्ये साकारत असताना भोकरपाडा संघ. रितेश आगिवले नवीन फलंदाज इनायत क्रमांक 5 वरती दाखल झालाय. 2 चेंडू मध्ये जरूर 2 षटकार पाहायला मिळाले. त्यानंतर मात्र कमबॅक जरूर केला मैदानामध्ये शिवाजीनगर संघाने. इथे स्लोवर पदीय चेंडू मैदानामध्ये पसरवलं गेलं. इथे पहिल्या सत्राचा पहिल्या इनिंगचा खेळ होईल समाप्त. अरविंद शिंदे करतर अरविंद शिंदे आपण बघतोय बंड्या आणि निखिल 11 बोकरपाडा संघ सध्याच्या घडीला सुस्थितीमध्ये. एकूण धाव संख्या धावपटलावरती 65 बनवायच्या 24 मध्ये 66. जाऊया डीजे कडे. हॅलो, सर्वप्रथम तर जय हनुमान क्रिकेट संघ भातान पुरस्कृत उपसभापती चषक इथे आम्हाला आमंत्रित केलं त्याबद्दल काकांचं आभार. उपसभापती चषक भातन गावचा नाव लई गाजला. उपसभापती चषक भातन गावचा नाव लई गाजला. नाव लई गाजला न चषक फेमस झाला. नाव लई गाजला न चषक फेमस झाला. वसंत दादा भातन गावचे आहे त्याची शान. चर्चा ही गाव गावान. साईबाबा विराईचा आशीर्वाद त्यांना चांगलाच लाभला.
नावलई गाजला न चषक फेमस झाला, नावलई गाजला न चषक फेमस झाला. धन्यवाद. तर नक्की एकदा जोरदार टाळ्या युट्यूबचे लोकप्रिय सिंगर अगदी काही वेळापूर्वी ज्यांचं इथे आगमन झालं, अखंड महाराष्ट्रामध्ये ज्या ग्रुपची चर्चा केली जाते तुम्हा सर्वांच्या परिचयाच्या महाराष्ट्र ग्रुप महाराष्ट्र राज्य लायन ग्रुपचे अध्यक्ष बाळूशेठ फडके. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. लायन ग्रुप महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष तर लाईन ग्रुपचे सर्व महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष बाळूशेठ फडके यांना मी पाहतोय. सामाजिक वसा आणि वारसा जोपासण्यासाठी हे व्यक्तिमत्व लोकप्रिय आणि आज लायन ग्रुप ची चर्चा संबंध महाराष्ट्रामध्ये. तर लायन ग्रुपचे पदाधिकारी भाई रविभाई शेळके, लायन ग्रुपचे उपाध्यक्ष यांचे इथे शुभ आगमन झाले. अमर राजा सहसचिव लायन ग्रुप महाराष्ट्र राज्य, मयूरबाई गावंड रायगड जिल्हा सचिव लायन ग्रुप, आकाश पाटील रायगड जिल्हा उपाध्यक्ष लायन ग्रुप, चेतनजी गायकर महाराष्ट्र राज्य सोशल मीडियाचे अध्यक्ष लायन ग्रुप, विनोद केत्री साहेब पनवेल तालुका उपाध्यक्ष युवा लायन ग्रुप आणि आकाशजी पाटील उपाध्यक्ष लायन ग्रुप रायगड जिल्हा. तर लायन ग्रुपचे सर्व संस्थापकीय अध्यक्ष अगदी कमी वयामध्ये आपल्या लायन ग्रुपच्या माध्यमातून सर्वांच्या मनावर अधिराज्य करणारे बाळूशेठ फडके यांचा इथे जोरदार टाळ्या वाजून आपण स्वागत करूया आणि त्यांचा इथे सन्मान करूया. वर्ष 14व्या उपसभापती चषकाची स्पर्धा आणि बाळूशेठ फडके अर्थात सर्वांच्या परिचयाच्या आपण पाहतो यांच्या शुभ हस्ते आपण टॉस सुद्धा करणार आहोत. तर दोन्ही संघनायक टॉस साठी या. दोन्ही संघनायकांना विनंती करेन लायन ग्रुपचे सर्व पदाधिकारी अर्थातच जितेंद्र फडके सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व बाळूशेठ, लायन ग्रुपचे सर्व बाई रविबाई शेळक्या लायन ग्रुपचे उपाध्यक्ष आणि आज आपण पाहतोय लायन ग्रुप महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये लायन ग्रुपची दमदार एंट्री आम्ही पाहिली होती. साई स्टार वीगर च्या नाईट स्पर्धेमध्ये 45 ते 50 गाड्यांचा ताफा आणि त्यांचा मोठा आम्ही पाहतोय मित्र परिवार. आज सन्मानित युवा उद्योजक किरणजी पाटील अगदी काही दिवसापूर्वी लायन ग्रुपची खूप मोठी जबाबदारी त्यांच्याकडे सचिव पदाची जबाबदारी दिल्या आणि त्या जबाबदारीची ते पूर्णपणे आपले योगदान देताना लायन ग्रुप साठी पाहिलं. तर किरण पाटील साहेबांना सुद्धा विनंती करेन सर्व पदाधिकारी वसंतदादा काटवले यांचा उपसभापती चषकाची वर्ष 14व्या आयोजक कमिटीला विनंती करेन एकदा जोरदार टाळ्या लायन ग्रुपच्या सर्व पदाधिकारीसाठी. तर स्वप्नील फडके यांचा सुद्धा इथे आम्ही सन्मान करणार आहोत. जयेश घरत आमचे युवा उद्योजक त्यांचा आपण सन्मान स्वागत करूया आणि लायन ग्रुपचे आमचे सर्व मेंबर्स आपण स्पर्धा पाहतो या उपसभापती चषक. तर सन्मान्य पाहुणे टॉस होणारे दोन्ही संघनायक या लगेच. कसलकंठचे संघनायक या लगेच टॉस इथे करायचे आणि जय हनुमान बोर्लेचे संघनायक. तर टॉस साठी आपण संपर्क साधा. तर लायन ग्रुपचे आमचे मुख्य महाराष्ट्र संस्थापकीय अध्यक्ष बाळूशेठना विनंती करेन आपल्या शुभास्ते आपण टॉस सुद्धा करणार आहोत जिथे दोन्ही संघनायक आलेत बोर्ले आणि कसलकंठ यांच्यामध्ये फाईट इथे होणार आहे. तर बोर्लेचे संघनायक संदेश पाटील 24 लाईव्ह इव्हेंटचे सर्व कसलकंठचे संघनायक या लगेच लवकर या. कसलकंठचे संघनायक या लवकर. उपसभापती चषक यस मॅच ऑन करायचे. मॅच नंबर 5 चा टॉस इथे होणार आहे. लवकर या लवकर वेळ नाहीये. आज लायन ग्रुप म्हटला तर महाराष्ट्रामध्ये
लाईन ग्रुपच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात. गोरगरिबांसाठी धावून येणारे सर्व पदाधिकारी आणि समाजासाठी नेहमी तत्पर असणारा हा लाईन ग्रुप अल्पावधीतच लोकप्रिय होत झाला आणि त्यांची लोकप्रियता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये यशाच्या शिखरावर पोहोचल्या आणि त्यांचे सर्व संस्थापकीय अध्यक्ष अर्थातच बाळू शेठ यांच्या शुभ हस्ते टॉस झाले. टॉस विन बोरलेनं टॉस जिंकलाय ना. यस, डिसिजन पेंडिंग. तर नेक्स्ट मॅच होणार आहे. बॅटिंग त्यांनी पसंती दिल्या. फिल्डिंग करेल कसलखंड. संघाला विनंती करेन जेव्हा सामना संपेल तर आपण सीमारेषे जवळ रेडी राहायचे. तर लाईन ग्रुपच्या सर्व पदाधिकारी मी सन्माननीय बाळू शेठ आणि आमचे उपाध्यक्ष भाई रविभाई शेळके आणि त्यांचे संपूर्ण पदाधिकारी यांचा सुद्धा आम्ही सन्मान करणार आहोत. मात्र मी बाळूभाईंना विनंती करेन आपण जरूर या सामन्याचा आनंद घ्यावा. बोलूया मॅच कडे. धन्यवाद. धावसंख्या धावपटलावरती निव्वळ 5 धावा. 66 धावांचा करता पाठलाग करायचा. प्रत्युत्तर देणं फार महत्वाचं होतं. परंतु रितेश आगवल्या ज्याची बॉलिंग जर पाहायला गेली तर खूप चांगले मैदानामध्ये साकारत असताना पहिल्या ओव्हरची इथे होईल इथे समाप्ती. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावा लागले धावपटलावरती निव्वळ 5 धावा. खरं 66 धावेचा टार्गेट तो पार करत असताना टिप फॉर टॅक जशाच तसं उत्तर देणं फार गरजेचं होतं मैदानामध्ये. परंतु बॉलिंग आणि लाईन लेन खूप चांगली होती मैदानामध्ये. अगदी दाखवत असताना 40 गाव प्रीमियर लीग मध्ये या खेळाडूने का प्रभावित केलं हे अगदी दमदार उदाहरण मैदानामध्ये पाहायला मिळालं. राज 11 गोल्डन मॅन जय हनुमान बोरले संघ आज या नावाने खेळणार आणि परशुरामजी घरज साहेब यांचा इथे सन्मान केला जाईल. तर राज 11 गोल्डन मॅन जय हनुमान बोरलेनं टॉस जिंकलाय. निर्णय बॅटिंग. मी विनंती करेन कसलकंडचे संघनायक जसा सामना संपेल तुम्हाला सीमारेषेच्या जवळ येऊन थांबणं हा स्पर्धेचा नियम आहे. याच दरम्यान युवा आम्ही पाहतोय उद्योजक किंजल ट्रॉफीचे आयोजक विकासजी म्हात्रे यांचे इथे आगमन झाले. लाईन ग्रुपचे सर्व आपण पाहतोय अमरजी राजे साहेबांचं सुद्धा इथे आगमन झाले. बाळूशेठ फडके लाईन ग्रुपचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अमरजी राजे साहेब सहसचिव लाईन ग्रुप महाराष्ट्र राज्य मयूरबाई गावंड रायगड जिल्हा सचिव लाईन ग्रुप किरणजी पाटील असतील सचिव लाईन ग्रुप आकाश पाटील रायगड जिल्हा उपाध्यक्ष लाईन ग्रुप चेतन गायकर महाराष्ट्र राज्य सोशल मीडिया अध्यक्ष लाईन ग्रुप आकाशजी चोरगे पनवेल तालुका युवा अध्यक्ष लाईन ग्रुप विनोदजी खेत्री पनवेल तालुका उपाध्यक्ष युवा लाईन ग्रुप. आणि मी विनंती करेन आमच्या संपूर्ण आयोजन कमिटीला आणि वसंतदादा काटावले आमचे मुख्य आयोजक आपण आपल्या लाईन ग्रुपच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा सन्मान करायचे. तर लाईन ग्रुपची आपण दमदार एंट्री अनेक स्पर्धेमध्ये पाहत असतो आणि आज उपसभापती चषकामध्ये पाहतोय लाईन ग्रुप. वळूया मॅच कडे. इथे खर तर नशीब जरूर पाहायला मिळत नाही. नशिबाची साथ भोकरपाडा संघाच्या टीमच्या बाजूने पाहायला मिळेल. अरविंद शिंदे उर्फ बंड्या निखिल 11 भोकरपाडा संघ सध्याच्या घडीला जर पाहायला गेलं तर आता वर्चस्व गाजवत असताना एकूण धाव संख्या धावपटलावरती निव्वळ 8 धावा. खर तर प्रत्युत्तर देणं या मैदानामध्ये फार गरजेचं होतं. परंतु प्रत्युत्तर देत असताना कुठेतरी दमछाक पाहायला मिळते. तिसऱ्या पंचाची मागणी केली जाते. तिसऱ्या पंचांची अगदी इथे लगेच तुमच्या समोर जोडलं जातील. तिसरे पंच युट्यूबच्या माध्यमातून लगेच तुम्हाला डिसिजन पोहोचवला जाईल. चला पंच या आपण इथे तिसरा पंच. तर विकास मात्र आम्ही पाहतोय किंजल ट्रॉफीचे आयोजक सुद्धा आहेत आणि त्यांचा सुद्धा इथे सन्मान होणार आहे. तिसऱ्या पंचांना विनंती करूया आपण इथे या. आपण आयोजकांचा कोणीही आला तरी चालेल. इथे कोणी नाही या. 1 मिनिट थांबा. चला गेम इज ऑन. एकूण धाव संख्या 8 धावा. करता नाजूक अवस्था मैदानामध्ये पाहायला मिळते. एष्ट्या वाकवल्या गेल्या
अगदी जर पाहायला गेला ब्लॉकआउट फुटीचा चेंडू गोलंदाजा ब्रह्मास्त्र मैदानामध्ये वापरला गेला. महत्वाच्या क्षणी ते महत्वाची विकेट जाती. रोशन गरत बॅक टू पॅव्हेलियन सलामीची जोडी मैदानामध्ये जरूर पाहायला मिळाली. सोस्त्यामध्ये करतर बाद होती. जाऊया डीजे कडे. खर तर 66 धाब्यांसहित पाठलाग करायचा होता. आता दमचक येऊन टेपली. महत्वाच्या क्षणी महत्वाची विकेट्स गेली. रोशन गरत बाद झाल्यानंतर इनायत क्रमांक 3 वरती दाखल होते. हर्षद गरत प्रत्युत्तर द्यावा लागेल, फार गरजेचं आहे मैदानामध्ये, अन्यथा तुम्हाला सामना कुठेतरी अवघड येऊन जाईल यात काही शंका नाही. 66 धाब्यांचा भला मोठा डोंगर तो पार करत असताना तुम्हाला प्रत्युत्तर मैदानामध्ये देणं फार गरजेचं होतं. प्रत्येक चेंडू मध्ये सीमारेषे पलीकडे घालवणं फार गरजेचं होतं. आमचे निखिल जाधव कोलके आमच्या मराठीचा बुलंद आवाज, त्यांचं देखील मुख्य व्यासपीठावर आगमन होत असताना तुमचं देखील स्वागत करू. खूप चांगली बॉलिंग मैदानामध्ये साकारत असताना एक धाव इथे जरूर जोडली जाईल. एका धावेने धावफलकामध्ये होईल बदल. 9 धावा एका धावेने फारसा फरक पडणार नाही बोकरपाडा संघाला. अगदी खोलून चुकले प्रेक्षकांना. 14 चेंडू आणि 57 धावा. आता थोडस कुठेतरी आव्हान कठीण वाटू लागले. खर तर ते नक्कीच आपण पाहतोय. जयश्री गरत भातांना आम्ही पाहतो युवा उद्योजक, त्यांचा आपण वेलकम करूया. तर महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेला लायन ग्रुप आणि त्यांचे सर्व बालूशेठ अर्थात जितेंद्र फडके साहेब यांचा धन्यवाद देईन. त्यांच्याकडून मला कॅश प्राइज दिले, त्यांचं मी मनापासून धन्यवाद देतो. आणि सर्व पदाधिकारी, वर्ष 14वे आपण हे आयोजन पाहतो. मी मगाशीच उल्लेख केला होता का 14 वर्ष क्रिकेटची स्पर्धा ठेवणं एवढं सोपं नसतं आणि सातत्य तुमच्याकडे असावं लागतं. आणि आज यशाची पोच पावती देताना एकदा जोरदार टाळ्या लायन ग्रुपच्या सर्व पदाधिकाऱ्यांसाठी. यस डीजे. ज्या पद्धतीने बॉलिंग केली रितेश आगवलीने, अगदी त्याच पद्धतीने प्रणित पाटीलने गोलंदाजी केली आहे. तर नक्कीच आपण लायन ग्रुपचे सर्व पदाधिकारी आज उपसभापती चषकामध्ये लायन ग्रुप उपस्थित राहिलात. या चषकामध्ये आपण इथे आलात वसंतदादा काटवले आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं मी लायन ग्रुपचे बाळूशेठ भाई रविभाई शेळके आणि सर्व त्यांचे पदाधिकारी यांचं मनापासून धन्यवाद देईन. वळूया आपण मॅच कडे. खूप चांगले बॉलिंग मैदानामध्ये साकारत असताना करता 66 धाब्यांचा पाठलाग करायचा होता. शिवाजीनगर संघाला करता ओळखायला हवं होतं. प्रत्युत्तर देणं या मैदानामध्ये फार गरजेचं होतं. एकूण धावसंख्या धावपटलावरती निव्वळ 10 धाबा. प्रतिषटकाचा विचार करायला गेलं तर 5 ची सरासरी. आणि महत्वाच्या क्षणी प्रणित पाटीलने घेतलेल्या 2 विकेट्स. आता समीकरण जर पाहायला गेलं 12 मध्ये बनवायचे 56 धाबा. जाऊया डीजे कडे. तर नक्की साहेब भातान यांचा इथे सन्मान होणार आहे. मी आयोजक कमिटी मेंबर्सना विनंती करेन, पतंजली षटकार फेम गोरक्ष पवार यांच्याकडून या स्पर्धेला शुभेच्छा आलेत. आणि आमचे युवा समालोचक रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे सदस्य निखिल जाधव कोलके यांचं इथे आगमन झालं. तर नक्कीच सुनीलजी भोईर साहेब यांचा इथे सन्मान होणार आहे. त्यांनी आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. तर पुढच्या सामन्यामध्ये शिवाजीनगर आपल्याला करायचे फिल्डिंग, आपण सीमारेषी जवळ रेडी राहायचं. यस, वळूया मॅच कडे.
आता खर तर ज्या वेळेस आपण सराव करतो त्याच पद्धतीने इथे सराव करावा लागेल मैदानामध्ये. 12 मध्ये बनवायचे 56 धाबा, 12 मध्ये 9 षटकार मारावा लागतील. 9 चेंडूचा इशारा आलाय. अति उचली देणारे चेंडू मैदानामध्ये पाहायला मिळाला. रोशन सपकाळ सरांचा इथे व्यासपीठावर आगमन होत असताना अगदी जर पाहायला गेले नाईट डे स्पर्धा खरंच कौतुक करायला हवं. हँडल करणं इतकं सोपं नसतं आणि ते सोपं बनवलं ते आमचे रोशन सरांनी. खूप चांगली बॅटिंग इथे करावी लागेल. पहिला चेंडू खराब. आदित्य पाटील बॉलिंग ट्रॅक वरती इनायक क्रमांक 3 वरती दाखल होते. आता समीकरण पाहायला गेलं 12 मध्ये बनवायचे 54 धाबा. 54 धाबा सोप्या नसणाऱ्या परंतु सोप्या या मैदानामध्ये बनवणं फार गरजेचं, अन्यथा कठीण होईल. घरचा रस्ता परतावा लागेल. इथना जर 54 धावा बनवल्या नाहीत शिवाजीनगर संघाने. अकोर टप्प्याचा चेंडू होता खर तर या चेंडूवर प्रत्युत्तर देणं फार गरजेचं असतं. संधी असते फलंदाजाला परंतु वेग भन्नाट वेगा पुढे खर तर काही करू शकला नाही. आता कुठेतरी अरविंद शिंदे उर्फ बंड्या निखिल 11 भोकरपाडा संघ आता सध्याच्या घडीला स्ट्रॉंग मध्ये. आता विशाल पाटील, रोशन पाटील, जगदीश दादा पाटील, किरण शिंदे, भाई सासे आता त्याच्यावर चेहऱ्यावर भोकरपाडचे पाटे राखे त्याच्या चेहऱ्यावर स्मित असत्या जरूर पाहायला मिळेल सध्याच्या घडीला स्ट्रॉंग मध्ये. चला स्पीडअप करा अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. तिसऱ्या पंचांची पुन्हा एकदा मागणी केली आहे. गोलंदाज जर ऍक्सेप्ट घेतला जातोय. हॅलो, सन्माननीय योगेची गरज शिवाजीनगर यांच्या माध्यमातून या स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचे आपण मनापासून स्वागत करूया. आताच आपण रॉयल एंट्री पाहिली. महाराष्ट्र राज्य लॉयन ग्रुप त्यांचे अध्यक्ष आणि त्यांची संपूर्ण टीम यांची रॉयल एंट्री पाहिलीत. यावेळेला मात्र मॅच सुद्धा रंगात आलेली आहे. धन्यवाद. एकूण धावसंख्या 13 धाबा, 66 धाब्यांचा पाठलाग करायचा. मोठी धावसंख्या उभी जरूर केली होती. त्याला प्रत्युत्तर देणं फार गरजेचं होतं मैदानामध्ये परंतु वेगा पुढे काही करू शकला नाही शिवाजीनगर संघ. इथे दमदार फटका सजवला जरुरी. क्षेत्ररक्षण मात्र पाहणे व्यतिरिक्त काही नव्हता. मोक्याच्या क्षणी करतर दमदार फटका सजवला गेला. रुबाबदार, शानदार, दमदार षटकार. मोठा पटका खेळायचा परंतु एकच धाव इथे चौकार पाहायला मिळेल. सुरुवात जरी कठीण होती शेवट मात्र गोड करत असताना एकूण धाव संख्या धावपटलावरती 23 धाबा. विकास ठाकूर यांनी आयवा कॅच पकडलेली आहे आणि अभिनव फिल्म दातार यांच्या माध्यमातून आयवा कॅच पकडणाऱ्या प्रेक्षकाला टी शर्ट असणार आहे आणि विकास ठाकूर हा लकी ऑडियन्स मध्ये प्रेक्षकांमध्ये ठरतोय आणि त्याला टी शर्ट इथे प्रदान केली जाईल. सात मध्ये बनवायचे 42 धाबा. 7 चेंडू मध्ये 7 षटकार मारणं फार गरजेचं होतं. आता इथे एकतर्फी मॅच करतर पाहायला मिळती. 67 धाब्यांचा करतर पाठलाग करायचा असताना करतर अंगलट येऊन आलाय सामना. हाय स्कोर असेल त्याला बाय दिली जाईल. नक्कीच करतर आता मोठी धावसंख्या उभी केली जरूर होती. ती पाठलाग करत असताना कुठेतरी दमचक पाहायला मिळाला. 3 षटकाच्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या धावपटलावरती
24 धावा. शिवाजीनगर संघासाठी 2023-24 जो वर्ष आहे ना तो खूप त्रासदायक ठरलाय, कारण बऱ्याचशा स्पर्धेमध्ये स्ट्रगलिंग फॉर्मसाठी सतत प्रयत्न केले जातात, परंतु थोडासा दुःखदायक वर्ष हे 2 वर्ष क्रिकेटमध्ये त्यांच्यासाठी चालले आहेत. नक्कीच रोशनदादा, आजच्या डेच्या स्पर्धेमध्ये पालीच्या स्पर्धेमध्ये सेमी फायनल मध्ये पराभूत जरूर झाला, परंतु झुंज आणि कसोटी आयुष्यामध्ये तुम्हाला द्यावीच लागते. त्याच पद्धतीने कसोटी देत असताना, आयुष्यामध्ये झुंज देत असताना क्रिकेट या हारजीत नक्कीच होत असते, परंतु त्याच्यामधनं शिकण्यासाठी फार काय आहे करतर शिवाजीनगर संघासाठी. नवीन नवीन मैदानामध्ये आजच्या दिवसामध्ये डेच्या स्पर्धेमध्ये उतरवले गेले. आजच्या रात्रीमध्ये देखील नवे नवे चेहरे जरूर उतरले गेले, परंतु खर तर संघर्ष हा आयुष्यामध्ये आल्याशिवाय तुम्हाला संघर्ष काय असतो हे नक्कीच तुम्हाला जाणवत नाही. इथे मोठा फटका, क्लास दाखवायचा होता, ताकद कमी पडली आहे फटक्यामध्ये. बॉलिंग लाईनअप खूप स्ट्रॉंग आहे बोकरपाडा संघाची रोशनदादा. त्याचं प्रत्युत्तर देत असताना खरतर आंगळ डाळे सामना. आता एकतर्फे मॅच जरूर म्हणूया. एकूण धाव संख्या धावपटलावरती 25 धावा. 5 चेंडू आता 41 धावा. असा कुठलाही मोठा फटका नाही की 5 चेंडू मध्ये 41 धावा होतील, परंतु गोलंदाजाने चुकी केली त्या धावा देखील सहजतेने होऊ शकतात. एकूण धाव संख्या 26 धावा. एकतर्फे मॅच खरतर पाहायला मिळतीय. खरतर टेप और टॅग जसं तसं उत्तर देणं फार महत्वाचं होतं. महत्वाच्या क्षणी खरतर विकेट्स गेल्यानंतर दमछाक मैदानामध्ये पाहायला मिळाली. एक धाव फरक पडणार नाही खरतर बोकरपाडा संघाला. मंदार सासे यंदाच्या मोसमामध्ये खरतर क्रिकेट पासून बराचसा दूर होता, त्यानंतर खरतर कमबॅक जरूर केलं. नाईटच्या स्पर्धेमध्ये डेची खरतर भरपूर कमी जाणवली असेल बोकरपाडा संघाला, परंतु इथे मात्र काही होईना, परंतु कमबॅक जरूर केलंय मंदार सासेने. त्यानंतर स्वतःला सिद्ध करत असताना सराव देखील कमी परंतु माझा टप्पा अचूक आता कुठेतरी अरविंद शिंदे उर्फ बंड्या निखिल 11 बोकरपाडा संघ आता कुठेतरी जल्लोष नक्कीच करेल. पाई सासे आता त्याच्या चेहऱ्यावर स्मित हास्य जरूर पाहायला मिळेल. महेंद्र पाटील दादा ग्रामपंचायत कानावलीचे विद्यमान सदस्य, जगदीश दादा पाटील ग्रामपंचायत कानावलीचे विद्यमान उपसरपंच, आता ते कुठेतरी गणेश दादा पाटील आमचे आता कुठेतरी स्वागत असतील. रावजी चहाचे ओनर्स आहेत नक्कीच गणेश दादा पाटील, त्याच्या चेहऱ्यावर स्मित हास्य पाहायला मिळेल. एकतर्फी मॅच या मैदानामध्ये पाहायला मिळाली. डॉट चेंडूची समाप्ती होती. खर तर हार्ड लक शिवाजीनगर संघ. कॉम्बॉक्स मध्ये जरूर बदल. मी मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी जाहीर करायची, कारण मान्यवरांचं भरपूर स्वागत आहे. आता ज्यांची उपस्थिती लाभलेली आहे. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट बोकरपाडा संघाचा धीरज पाटील. 8 चेंडू आणि 31 धाब्यांची एक विस्फोटक केली, त्याच्या माध्यमातून साकारली गेली. खूप चांगली बॅटिंग. तर आपण आता स्वागत समारंभाकडे वळणार आहोत. आता ज्यांची उपस्थिती लाभलेली आहे. कॉम्बॉक्स मध्ये होईल बदल. इथे कॉम्बॉक्स मध्ये जरूर जोडले जातील सागर दादा मांडवकर सर. हा बरेचशे आज